कुणाल कामराच्या याचिकेवरती उच्च न्यायालयामध्ये सुनावणी। कामराची गुन्हे रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव। कामराच्या याचिकेवरती उत्तर देण्यासाठी राज्य सरकारनं मागितला वेळ। सुनावणी 16 एप्रिलपर्यंत तहकूब। मला डी लिस्ट करू नये, माझ्या प्रेक्षकांच्या डेटाची माहिती मला द्या। कुणाल कामराची बुक माय शोला पत्र लिहून मागणी। कुणाल कामराच्या पत्रानंतर बुक माय शोचं उत्तर, आम्ही केवळ तिकीट विक्रीसाठीचं माध्यम, कोणते कार्यक्रम यादीमध्ये ठेवायचे किंवा काढायचे याचा निर्णय संबंधित आयोजकांचा। मिळकत कराच्या थकबाकीसाठी पुणे महानगरपालिका दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला नोटीस बजावणार आहे। 22 कोटींची थकबाकी भरण्यासाठी ही नोटीस असेल। खासगी रुग्णालयाच्या संदर्भात पुणे महानगरपालिका अलर्ट मोडवर। रुग्णांकडून कोणतेही डिपॉझिट घेऊ नका, पुणे पालिकेचे आदेश। आधी उपचार करा आणि नंतर पैसे मागा, पालिकेचे आदेश। पालिकेकडून सगळ्या खासगी रुग्णालयांना नोटिसा। तनिषा भिसेंच्या मृत्यूच्या संदर्भात माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल आज सादर होणार नाही। एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांची माहिती। मंगेशकर रुग्णालयासाठी 6 एकर जागा देणाऱ्या खिलारे कुटुंबियांची गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणावरती उद्विग्न प्रतिक्रिया। रुग्णालयासाठी जागा देणाऱ्या भाऊसाहेब खिलारेंकडूनही उपचारासाठी रुग्णालयाने 3.5 लाख रुपये घेतल्याची मुलगा चंद्रसेन खिलारेंची माहिती। सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यू प्रकरणामध्ये दोषी पोलिसांवरती कारवाई व्हावी। संभाजीनगर उच्च न्यायालयामध्ये सोमनाथ यांच्या आईची याचिका। आज होणार पहिली सुनावणी। स्वतः प्रकाश आंबेडकर मांडणार न्यायालयासमोर बाजू। सतीश सालियन यांचे वकील निलेश ओझांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाकडून सुमोटो अवमान याचिका दाखल। मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आज तातडीची सुनावणी। दिशा सालियनच्या प्रकरणी सातत्यानं पत्रकार परिषद घेत ओझांनी केलेल्या गंभीर आरोपांची कोर्टाकडून दखल। ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवेंचा फुले चित्रपटामधल्या काही दृश्यांवरती आक्षेप। त्याकाळी ब्राह्मण समाजाने केलेली मदत चित्रपटामध्ये दाखवण्याची मागणी। महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जीवनावरती आधारित फुले चित्रपट। राज ठाकरे आणि मनसेच्या विरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल। उत्तर भारतीय विकास सेना पक्षाचे अध्यक्ष सुनील शुक्लांची याचिका। राज ठाकरे उत्तर भारतीयांच्या विरोधामध्ये द्वेष पसरवत असल्याचा आरोप। एकनाथ खडसेंच्या विरोधामध्ये वकील गुणरत्न सदावर्ते यांची राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार। विधान परिषदेमध्ये खडसेंनी महिला अधिकाऱ्यांची बदनामी केली। गिरीश महाजनांची सुद्धा नाहक बदनामी केल्याचा आरोप। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी घेतली चंद्रशेखर बावनकुळेंची भेट। भेटीगाठी वाढल्यामुळे पाटील यांची भाजपमध्ये घरवापसी होण्याची जोरदार चर्चा। हर्षवर्धन पाटील यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेतली। भाजपकडून कोणतीही ऑफर नाही, प्रवेशाच्या संदर्भात कोणतीही चर्चा नाही। भेटीच्या नंतर हर्षवर्धन जाधव यांची प्रतिक्रिया। अंजली दमानी यांची आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत बैठक आहे। महसूल अधिकाऱ्यांची देखील उपस्थिती असेल। पुण्यामधल्या शेतकऱ्यांच्या फसवणुकीच्या प्रकरणी SIT लावायची की नाही या संदर्भामधला निर्णय होणार आहे। डिसेंबर अखेरपर्यंत 50% निधी खर्च करण्याचे वित्त विभागाचे सर्व विभागांना आदेश। प्रत्येक विभागांना आर्थिक शिस्त लावण्यासाठी हे आदेश काढण्यात आले। अर्थसंकल्प सादर झाल्याच्या नंतर पहिल्या 9 महिन्यांमध्ये 60% निधी उपलब्ध, यामधील 50% निधी खर्च करण्याची मर्यादा। राज्यामधल्या सर्व राज्यमंत्री नाराज। कॅबिनेट मंत्र्यांनी राज्यमंत्र्यांना अधिकाराचं वाटप न केल्यामुळे राज्यमंत्र्यांमध्ये नाराजी। यावरती मुख्यमंत्र्यांनी तोडगा काढावा, यासाठी सर्व राज्यमंत्री मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत। सुनील तटकरे यांची आज अल्पसंख्याक विभागाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक आहे। अजित पवार देखील या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता। वक्फ सुधारणा विधेयकाला राष्ट्रवादीने दिलेल्या पाठिंब्याच्या संदर्भात ही बैठक होती। भाजपचे नेते किरीट सोमय्या जळगावच्या दौऱ्यावर। जळगावमध्ये बांगलादेशी असल्याचा संशय। या संदर्भात पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांची सोमय्या भेट घेणार आहेत। भाजपच्या देणग्या एका वर्षामध्ये 200% अधिक वाढल्या, तर 2023-24 मध्ये आम आदमी पार्टी आणि नॅशनल पीपल्स पार्टीच्या देणग्यांमध्ये मोठी घट। एडीआरच्या अहवालामधली माहिती समोर आली आहे। भारताचा माजी क्रिकेटर केदार जाधवची राजकारणामध्ये एंट्री। केदार जाधव आज भाजपमध्ये प्रवेश करणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेशाचा सोहळा।
साताऱ्यामध्ये परिवहन विभागाच्या विरोधात मनसे आक्रमक, अधिकारी कार्यालयामध्ये हजर नसतात मनसेचा आरोप. 8 दिवसांमध्ये कार्यपद्धती बदलली नाही तर मनसे स्टाईलनं आंदोलन करण्याचा इशारा. रायगडमधील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांवरती खासदार सुनील तटकरे संतापले. आठवड्याभरामध्ये 2 रुग्णांचा डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू. दोषी आरोग्य अधिकाऱ्यांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, तटकरेंची मागणी. नरकातला स्वर्ग या संजय राऊतांच्या नव्या पुस्तकाचं लवकरच प्रकाशन. पुस्तकाची राऊतांनी दाखवली झलक. तुरुंगामध्ये असताना आलेले अनुभव पुस्तकामध्ये शब्दबद्ध करण्यात आले. लाडकी बहीण योजनेचा हप्ता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर. एप्रिल महिन्याचा हप्ता 30 तारखेला मिळणार आहे. योजनेमध्ये लाभार्थी महिलांची संख्या वाढणार की घटणार याची उत्सुकता. लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली मानखुर्दमध्ये 65 महिलांची फसवणूक. कागदपत्रांच्या मदतीनं आरोपीनं 20 लाख रुपयांचं कर्ज काढलं. घरगुती गॅस सिलेंडर 50 रुपयांनी महागला. उज्ज्वला योजनेमधला सिलेंडर आता 550 रुपयांवर तर बिगर उज्ज्वला योजनेमधला सिलेंडर 853 रुपयांवर. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांची माहिती. गॅस सिलेंडरचे दर किमान 400 रुपयांनी खाली यायला हवे, संजय राऊतांची मागणी. तर भारतामध्ये पेट्रोल डिझेलचे दर 50 रुपयांवरती स्थिर राहायला हवे, राऊतांचं वक्तव्य. ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बमुळे जगभरामधल्या शेअर मार्केटमध्ये सोन्याचे भाव गडगडले. भारतीय सराफा बाजारामध्ये सोन्याचा दर 1,500 ने घसरून 87,940 रुपये प्रति तोळा. तर गेल्या 48 तासांमध्ये चांदीच्या भावामध्ये प्रति किलोच्या मागे 15,000 रुपयांची घसरण झाली आहे. 2 दिवसांपूर्वी 1,04,000 रुपये प्रति किलो असलेली चांदी आज 91,000 रुपये प्रति किलो आहे. पुणे शहरामधल्या काही भागामध्ये आज पाणी पुरवठा बंद राहील. सांडपाणी वाहिनीच्या कामामुळे पाण्याचा पाईपलाईनला लागलेली गळती दुरुस्ती करण्याचं काम हाती घेण्यात आलंय. त्यामुळे काही भागातला पाणी पुरवठा बंद असेल. बीकेसी ते आचार्य अत्रे चौक हा टप्पा लवकरच वाहतुकीच्या सेवेत येणार आहे. टप्पा 2अ निरीक्षणासाठी मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा यांचं पथक मुंबईत आलंय. मार्गिकेसाठी सुरक्षा प्रमाणपत्र जारी केल्याच्या नंतर हा मार्ग मोकळा होईल. मध्य रेल्वेवरती 42 अतिरिक्त वातानुकूलित गाड्या चालवल्या जातील. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता एलटीटी ते करमाळी, पुणे ते नागपूर आणि पुणे ते हजरत निजामुद्दीन विशेष गाडी चालवली जाईल. मरीन ड्राईव्ह इथल्या पदपथ उंच करण्याचा महानगरपालिकेचा निर्णय. यासाठी अभियांत्रिकी संस्थांमधील कंत्राटदारांची नियुक्ती केली जाईल. पावसाळ्यामध्ये भरतीच्या वेळेला उसळणाऱ्या लाटा आणि त्यामुळे होणारी गैरसोय लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आलाय. टाटा पॉवर कंपनी आयलँडिंग आणि लोड मॅनेजमेंट योजनांसह बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम विकसित करणार आहे. ग्रीडमध्ये व्यत्यय आल्यास मेट्रो, रुग्णालय, डेटा सेंटर आणि विमानतळ यासारख्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांना ही प्रणाली बॅकअप पॉवर प्रदान करेल. पंढरपुरातील विठ्ठल मंदिराला चैत्र एकादशीच्या निमित्तानं फुलांची सजावट करण्यात आली आहे. पुण्यामधल्या भाविक राजेंद्र नाईक यांच्याकडून ही सेवा अर्पण. सजावटीमध्ये 14 देशी विदेशी फुलांचा वापर. चैत्र एकादशीच्या निमित्ताने विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये भाविकांची गर्दी. भाविकांना दर्शन रांगेमध्ये साबुदाणा खिचडी आणि पाण्याचं वाटप. तसंच पत्रा शेडमध्ये ठिकठिकाणी मोठमोठे कूलर सुद्धा लावण्यात आले. कामदा एकादशीच्या निमित्ताने संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी मंदिराला सजावट. मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचंही आयोजन. आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी 19 जून रोजी आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. 5 जुलैला पालखी पंढरपूरमध्ये दाखल होईल. दक्खनचा राजा ज्योतिबाच्या चैत्र यात्रेला आजपासून सुरुवात. शनिवारी यात्रेचा मुख्य दिवस. भाविकांची गर्दी लक्षात घेता शुक्रवारपासून सोमवारपर्यंत मंदिर सलग 72 तास दर्शनासाठी खुलं राहील. नांदेडच्या मगनपुरा भागामध्ये मागील जवळपास 2 महिन्यांपासून ड्रेनेज मिश्रित पाण्याचा पुरवठा या विरोधामध्ये आक्रमक होऊन नागरिकांचं पाण्याच्या टाकीवरती चढून शोले स्टाईल आंदोलन. रत्नागिरीमधल्या अर्जुना नदीमधील मातीचा भराव उपशावरून नागरिक आक्रमक झालेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी नदी भरावमुक्त करा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा. भरावामुळे राजापूरला पुराचा धोका वाढत असल्याचं तिथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे.
भास्कर जाधव यांच्या मतदारसंघातील दाभोळ खाडीमध्ये सेक्शन पंपाच्या माध्यमातून खुलेआम बेकायदेशीरपणे वाळू उपसा, दिवसाढवळ्या यंत्राच्या सहाय्याने वाळू काढत असतानाचा व्हिडिओ समोर. आकाशवाणी आमदार निवासामध्ये रुग्णवाहिका नसल्यामुळे एका कार्यकर्त्याचा मृत्यू. योग्य वेळेमध्ये रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यामुळे ग्रामीण भागामधल्या कार्यकर्त्याचा मृत्यू झालाय. सांगलीमध्ये माजी महापौर सुरेश पाटील यांचा आत्महत्येचा प्रयत्न. राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न. उपचार सुरू. आत्महत्येचा प्रयत्न का केला याचाही तपास सुरू आहे. तुळजापूर बस स्थानक परिसरामध्ये जुगार अड्ड्यावरती पोलिसांची कारवाई. आरोपींमध्ये शिंदेच्या शिवसेनेचा युवा सेनेच्या उपजिल्हा प्रमुखाचा समावेश आहे. गुन्हा सुद्धा दाखल झालाय. न्यू इंडिया बँकेच्या घोटाळ्याच्या प्रकरणामध्ये एआरसीच्या प्रमुखांची चौकशी होणार आहे. प्रमुखांना जबाब नोंदवण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेनं आता बोलावलंय. नांदेडमधल्या मालटेकडी भागामध्ये सोफा फर्निचरच्या गोदामाला आग लागली आहे. आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. लाखो रुपयांचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. वर्ध्याच्या तरोडा नजीक कारच्या टँकरला धडक. पोलीस कर्मचाऱ्याचा पत्नी आणि 2 मुलांसह मृत्यू झालाय. रस्त्यावरती रानडुक्कर आडवं आल्यामुळे कार अनियंत्रित झाली आणि हा अपघात झाला. छत्रपती संभाजीनगरमध्ये बंदुकीचा धाक दाखवून बिल्डरचं अपहरण. सहकार्याला सुद्धा डांबून जबर मारहाण. 15 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. आरोपींमध्ये वंचितचा विधानसभा निवडणूक लढवलेला उमेदवार संदीप शिरसाट यांचाही समावेश आहे. धाराशिवच्या कळंबमधील मनीषा बिडवे हत्येचं प्रकरण. पोलिसांकडून आरोपींचे मोबाईल जप्त. हे मोबाईल फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात जाणार आहेत. महिलेचा देशमुख हत्या प्रकरणासोबत संबंध आहे का हे सुद्धा आता पोलीस तपासणार आहेत. कल्याण पूर्वेकडच्या शक्तिधाम प्रसूतीगृहामध्ये एका महिलेचा मृत्यू. महिलेच्या मृत्यूला डॉक्टर जबाबदार असल्याचा कुटुंबियांचा आरोप. शस्त्रक्रिया करण्यापूर्वीच महिलेची प्रकृती खालावलेली. डॉक्टर गणेश डोईफोडे यांचं स्पष्टीकरण. एससीईआरटीची पायाभूत चाचणी परीक्षा 2 याची प्रश्नपत्रिका युट्यूबवरून फुटली. या प्रकरणी पुणे पोलिसांमध्ये तक्रार दाखल. संबंधित युट्यूब चॅनल आणि युट्यूब चालकाच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. मुंबई विमानतळावरती 10 कोटी रुपयांचा गांजा जप्त करण्यात आलाय आणि याच प्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पुण्यामध्ये गे डेटिंग ॲपवरून लोकांना लुटणारे 4 जण गजाआड. ब्लॅकमेल करून लोकांची आर्थिक फसवणूक तसंच मारहाण केली जात असल्याचं समोर. आतापर्यंत या टोळीनं 50 जणांना फसवल्याचं समोर आलंय. 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरामध्ये आढळले पत्ते, चाकू, कॉन्डम्स, सायकलची चेन. नाशिकमधल्या घोटीमधल्या शाळेतला हा सगळा धक्कादायक प्रकार आहे. शिक्षकांनी अचानकपणे दप्तर तपासल्यानंतर हे वास्तव समोर आलंय. साताऱ्याच्या सुरूर ते वाई रस्त्याजवळील महाकाय झाडांना वाचवण्यासाठी कृतज्ञता बाईक रॅली. रस्ता रुंदीकरणामुळे बऱ्याच ठिकाणी झाडांची कत्तल. यासाठी रॅली काढत झाडं वाचवण्याचा संदेश देण्यात आला. वर्ध्याच्या हिंदी विश्वविद्यालयामध्ये राष्ट्रीय युवा संसद. खासदार अमर काळेंची उपस्थिती. राष्ट्रीय युवा संसदेमध्ये 55 विद्यार्थ्यांचा सहभाग. क्षयरोग निर्मूलनामध्ये ठाणे महानगरपालिकेला देशामध्ये 4था क्रमांक. खासदार नरेश म्हस्के यांची माहिती. आरोग्य कर्मचाऱ्याचं म्हस्केंकडून कौतुक. सांगली जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला 3 एसी शववाहिका. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण झालंय. विदर्भातील क्रिकेट खेळाडूंसाठी खास विदर्भ प्रो T20 लीग. फक्त विदर्भ क्रिकेट असोसिएशनकडे नोंदणीकृत असलेल्या खेळाडूंनाच यामध्ये खेळता येणार आहे. आयपीएलचा सीझन संपल्याच्या नंतर ही स्पर्धा सुरू होणार आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाचा जगभरामधल्या क्रिप्टो चलनांना सुद्धा फटका बसलाय. क्रिप्टो चलन बिटकॉइन उच्चांकांपासून 29% घसरून $77,000वर. आरबीआयकडून व्याजदरामध्ये आणखी पाव टक्के कपातीची शक्यता आहे. पतधोरण समितीच्या बैठकीमधल्या निर्णयांची रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा हे उद्या घोषणा करतील. यावेळेला व्याजदरामधल्या कपातीच्या घोषणेचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. मालमत्तांवरच्या जप्तीमधून बँकांकडून दुप्पट कर्ज वसुली. फरार उद्योगपती विजय मल्ल्याचा दावा. कर्ज बुडव्यांच्या विरोधामध्ये ईडीने कारवाईचा तपशील केंद्रीय अर्थ मंत्रालयाला सादर केलाय. याच अहवालाचा हवाला देऊन मल्ल्याचा दावा आहे.
अभिनेत्री मलायका अरोरावर पुन्हा एकदा जामीनपात्र वॉरंट. सैफने 2012 मध्ये केलेल्या हल्ला प्रकरणामध्ये मलायका साक्षीदार म्हणून गैरहजर राहिल्यामुळे वॉरंट. सैफने तक्रारदाराला ठोसा मारल्याचं मलायकानं केलं होतं मान्य. आज चेन्नई सुपर किंग्सची पंजाब सोबत लढत होणार आहे. दोन्हीही संघ विजयाची चव चाखण्यासाठी उत्सुक आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.